ॲप्स्टीन फाईलचा प्रकार आलाच असेल कानावर तुमच्या. ज्यांच्या कानावर आला आहे ते हैराण आहेत. ज्यांच्या कानावर अजून आलेलंच नाही किंवा ॲप्स्टीन फाईल काय प्रकरण आहे हे ज्यांना माहितीच नाही ते सुखी आहेत असं म्हणावं लागेल. या समाजाचा अतिशय विकृत आणि अतिशय घृणास्पद असा चेहरा या ॲप्स्टीन फाईलमुळं उघड झाला. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की या समाजाचा चेहरा हा घृणास्पद, विकृत आणि वासनाळलेलाच आहे. तो कधीतरी उघडा पडतो आणि मग लक्षात येतं की हे जे पैशामागं धावणारे लोक आहेत यांना पैसा का हवा असतो, किंवा सत्तेमागं धावणारे लोक आहेत यांना सत्ता का हवी असते. तर यांना कृत्रिमपणे भाव वाढवलेल्या वस्तू विकत घ्यायच्याच असतात, वास्तू विकत घ्यायच्या असतात, सजावटीच्या वस्तू विकत घ्यायच्या असतात, त्यामुळे आरामदायक असतात, सुखसोयी विकत घ्यायच्या असतात. पण सगळ्यात किळसवाणी गोष्ट यातली, या सगळ्यांना लैंगिक सुखासाठी बाया पण विकत घ्यायच्या असतात आणि पुरुषही विकत घ्यायचे असतात. पैसा या गोष्टीचा शोध फार नंतरच्या जगात लागला. तर त्याची काही एक नीतिमत्ता असली पाहिजे असं आपल्याला सांगितलं जातं. पण एकदा आपण बघू ना, आपण खरंच तसे आहोत का? आपल्याला वस्तू का हव्या असतात? आपल्याला पैसा का हवा असतो? आपल्याला काय करायचं असतं नेमकं पैशाचं? जगात नैतिकता खूप शिकवली जाते. या जगाचं ते अजब वाटतं मला. एका बाजूला जगात आपल्याला सगळ्या नैतिकता शिकवल्या जातात. त्यात जगण्यात नैतिकता म्हणजे काय, तर व्यवहारात तुम्ही कसे राहाल, तर तिथं तर तुम्ही प्रामाणिक राहणं अपेक्षित आहे हे शिकवलं जातं आपल्याला नैतिकता म्हणून. आणि या शिक्षणाच्या बाजूला दुसरं शिक्षण आपलं चालू असतं की तुम्हाला एक जन्म मिळाला आहे तर जितका पैसा कमवता येईल अधिकाधिक, आणि तो कुठल्याही मार्गाने. म्हणजे पैशाची नैतिकता अशी आहे की तुम्ही सरळ मार्गाने पैसे कमवा आणि कष्ट करून पैसे कमवा, हे नैतिकतेत बसतं. आणि कष्टानं सरळ मार्गानं खूप पैसे मिळवले तरी चालतील, म्हणजे तुम्ही श्रीमंत झाला तरी चालेल. पण मग कसंही करून श्रीमंत व्हायचंय ही पण गोष्ट दुसऱ्या बाजूला आपल्याला शिकवली जाते. या जगाचं नेमकं चाललंय काही कळत नाही मला. जग इतकं दुहेरी आणि ढोंगी आहे. म्हणजे मी आत्ता जेव्हा बोलतोय आणि जे ऐकणारे लोक आहेत ना, त्यांनी स्वतःचाही विचार करावा की आपल्याला काय काय शिकवलं गेलंय, आपल्या संस्कारांमध्ये काय काय आहे. तर एकाच वेळेस नैतिकता आणि एकाच वेळेस अनैतिकता अशा दोन्ही गोष्टींचे संस्कार होण्याची आत्ता या जगात व्यवस्था आहे. निवडायचं काय आपण? तर सांगणारे खूप लोक सांगतात एकच जन्म मिळाला आहे, तो भोगून घेतला पाहिजे. भोगून घेण्यासाठी तुम्ही अनैतिक होणार, किळसवाणे होणार, विकृत होणार आणि पुन्हा नैतिकतेचे ढेंडोरेही तुम्हीच पिटणार. म्हणजे तुम्ही उघड होत नाही तोवर नैतिक आणि साधू संत वगैरे आहात, उघड झाला की बदनाम. बरं, बदनाम करणारं जग स्वतः नैतिक आहे का? तर प्रत्येकाच्या पुढ्याखाली अंधार आहेच आहे प्रचंड. तो अंधार ज्यांना दडवता आला ते लोक नैतिक, ज्याचा अंधार उजेडात आला तो बोंबलला, तो बदनाम. हे ॲप्स्टीन फाईलमध्ये ते जे काही किळसवाणं आहे ना, सगळं इतके घाणेरडे गोष्टी आहेत आणि इतके शहारे येतात.
तो ॲप्स्टीन नावाचा इस्रायलचा एजंट गुप्तहेर तो एक बेट विकत घेतो आणि त्या बेटावर जगातल्या पैसेवाल्यांना पुढाऱ्यांना बायांबरोबर दारू पोहणं वगैरे असल्या अय्याशा करायला, समुद्रात बोटीतनं फिरायचं, आणि त्या सगळ्याचा शेवट एकच, बायांबरोबर समागम किंवा पुरुषांबरोबर समागम. पण तो बिल क्लिंटन नावाचा कोण राष्ट्रपती आहे, तो तिथं जाऊन लफडी करत होता आणि कवळ्या कोवळ्या पोरी अनुभवत होता. तर आत्ता ते बाया पुढाऱ्यांचं काय करणार, तर त्याची बायको पण म्हणे त्या लफड्यांमध्येच होती. म्हणजे इथं बाई वगळताच येत नाही, बायांनाही हवंच आहे ते हव्यास, लैंगिक हव्यास. आणि मग लैंगिक हव्यास भागवण्यासाठी काय, तर तुम्ही मोठं व्हायचं, एक तर सत्ताधीश व्हायचं किंवा उद्योग करून उद्योगपती व्हायचं, भ्रष्टाचार करून श्रीमंत व्हायचं, आणि मग अतिरिक्त पैशाचं करणार काय, तर उधाण, चैनबाज्या. आणि चैनबाजीचं ध्येय काय, तर फक्त स्त्रिया अनुभवणं किंवा पुरुष अनुभवणं, लैंगिकता. एका लैंगिक सुखासाठीचा एवढा हव्यास आणि काटा आणणाऱ्या कथा आहेत तिथं. तो एप्स्टीन, त्याची 30-35 लाख कागद आहेत, 2.25 लाख फोटोज आहेत, आणि 2 का 20,000 व्हिडिओज आहेत, म्हणजे यांच्या लैंगिक कृत्यांचे. आणि मग या लैंगिक कृत्यांचं एप्स्टीन काय करत होता, तर तो या सगळ्या पुढाऱ्यांना आणि उद्योगपतींना ब्लॅकमेल करत होता आणि काही कामं करायला लावत होता. काहीही आंतरराष्ट्रीय संबंध याच्यावर चालू, ब्लॅकमेलिंगवर. म्हणजे इस्रायलचा हा घाणेरडा धंदा होता आणि तो पहिल्यापासून आहे. म्हणजे माझी थेटच हरकत आहे, त्या देशाच्या निर्मितीचंच मुळात कथा विकृत आहे. जागतिक आंतरराष्ट्रीय शक्तींनी तो देशच मुळात विकृतीसाठी जन्माला घातलाय. ते या जगातले 2च घाणेरडे देश आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी, भ्रष्टाचारासाठी, युद्धासाठी, शस्त्र विकण्यासाठी वापरले गेले. ते म्हणजे एक इस्रायल आणि दुसरा पाकिस्तान. या दोन्ही देशांच्या निर्मित्या वाईटच आहेत, या जगाला पीडा आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार करणारी ज्या अमेरिकन लॉबीज आहेत, इस्रायली लॉबीज, यांचे हे किळसवाणे खेळ आहेत वर्षानुवर्षांचे, आणि गेली 200 वर्ष चालू आहेत ते. जगभर युद्ध करायची, जगभर शस्त्र विकवायची, दुसऱ्यांना सुखी जगू द्यायचं नाही. म्हणजे त्या टोणग्यांना स्वतःचा देश हवा होता, दिला ना कसाबसा, घाणेरडं राजकारण खेळून दिलं ना. तो त्यांचा देशच नाहीये, ते होलोकॉस्ट म्हणत बसतात. 3000 वर्षापूर्वी आमच्या, अरे तुमच्या स्थलांतरितच आहोत आपण सगळे, पृथ्वीवर कोणाची मालकी नाहीये, आणि कुठेतरी राहतच होता ना तुम्ही. बरं, अमेरिका सगळा देश स्थापन करून सुद्धा सगळे पळाले नाही जीव, तिथं आपापल्या ठिकाणी आहेत, आणि तरी एक जूनचा देश तयार केला. तो जगाच्या बुडात काड्या करायलाच केलेला आहे, आणि तो घाणेरडे खेळ खेळत बसला. आणि पाकिस्तानची निर्मिती त्याच्यासाठीच झाली आहे. पाकिस्तानची निर्मिती हा सुद्धा आंतरराष्ट्रीय कट आहे, आणि तो या ब्रिटिशांनी आणि गोऱ्या लोकांनी केलेला कट आहे. इथं आपला तळ असला पाहिजे, आणि भारत ती जागा देणार नाही. इथं गांधी नेहरूसारखी तगडी माणसं आहेत, ही संधीच देणार नाहीत. तर यांचाच तुकडा तोडायचा, त्या चिन्हाला नादी लावलं. आणि इथं आपले टोणगे होतेच, जे तथाकथित हिंदुत्ववादी आहे ना, यांनी पहिल्यांदा भारत पाकिस्तानचे तुकडे झाले पाहिजेत म्हणून सांगितलं. ते लाल बाल पाल नावाचे जे कोण हिरो करून ठेवलेत ना महापुरुष, आपण त्यांचा इतिहास तपासा, त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्या जिन्नाला नादी लावलं, आणि काही जे 2-4 मुसलमानं होती त्यांना नादी लावलं. तुमचं तो व्यसनी होता, डुक्कर खाऊ होता तो जिना. चिरूट, दारू आणि डुक्कर खाणं, तो इस्लामची मागणी करतो वगैरे. मग इस्लामी राष्ट्र असलं पाहिजे, आणि त्यांच्या देशात सांगत पण नाहीत हा इतिहास.
तो किती खालच्या पातळीचा होता. हे सगळेच म्हणजे ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी मांडणी केली ना, ते सगळे नीच आणि विकृतच होते आणि हे ब्रिटिशांचे एजंटच होते. आणि जाताना आंतरराष्ट्रीय राजकारणात महायुद्धानंतर जे राजकारण आंतरराष्ट्रीय पेटलं ना, त्यात पाकिस्तानची गरज होतीच. इस्रायल जन्माला येईल की नाही माहीत नव्हतं, कारण इस्रायल 48 साली जन्माला आला. 47 साली पाकिस्तान तोडला. आणि पाकिस्तान तोडण्याची कारणं आंतरराष्ट्रीय तळ असले पाहिजेत आणि इथले लोक आपल्यासाठी वापरले गेले पाहिजेत. म्हणजे पूर्वीचा पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश, ते सुटले बिचारे या सगळ्या घाणीतनं. आणि हे पाकिस्तान राहिलं ना, आजही तसंच आहे. एवढ्या 78 वर्षाच्या इतिहासात पाकिस्तानच्या एकमेव माणूस निघाला की ज्यानं स्पष्ट सांगितलं की गोऱ्यांची सत्ता आमच्या डोक्यावर नको आणि तुमचं हत्यार आम्ही होणार नाही. त्याचं नाव इम्रान खान. तो क्रिकेटियर. तो राजकारणात आला, मग ते चक्के पंजे खेळत तो सत्तेतही बसला आणि सत्तेत बसल्यावर त्यानं सांगितलं ॲब्सोल्युटली नॉट, आम्ही तुम्हाला स्वतःला वापरू देणार नाही आणि बाद झालं आहे. तर त्याला तुरुंगात टाकलं या आंतरराष्ट्रीय शक्तींनी. तिथली नीच मिलिटरी सगळे धंदे करते. खूप लोकांना माहितीच नाही ती मिलिटरी आहे ना तिथली पाकिस्तानची, ते उद्योगधंदे करते. 100-150 प्रकारचे उद्योगधंदे त्यांचेच आहे. सगळी प्रॉडक्ट तेच बनवणार, सगळ्या वस्तू तेच बनवणार, शेती तेच करणार. मिलिटरी तिचं काम आहे देशात संरक्षण करायचं. मिलिटरी तिथं. आणि प्रचंड भ्रष्टाचार. आणि पुन्हा इस्लामच्या नावानं ते कुराणात असं लिहिलंय, मग ते आम्ही नैतिक वगैरे. सगळ्यात भ्रष्ट देश आहे तो. तिथं झालेले सगळे प्रौढारी भ्रष्ट, सगळे मिलिटरीवाले भ्रष्ट. ते जाऊन राहणार दुबईला किंवा लंडनला. त्यांना ते एक आकर्षण, देशातला लुटायचं, मरमर लुटायचं. आणि मागेही बोललो होतो मी, भारत पाकिस्तान तुलनेचा एकदा व्हिडिओ करतो. आपली अवस्था तशी नाही, वेगळी नाही आहे. 75 पर्यंत हा अतिशय सरळ मार्गी चाललेला देश होता. इथेही घाणेरड्या संघटना वगैरे होत्याच. समाजात द्वेष पसरवणं, मारामाऱ्या लावणं, दंगली लावणं, ते मुसलमानांना टार्गेट करणं, मुसलमानांचा भाव करून हिंदूंना एकवटणं आणि हिंदूंवर अत्याचार करणं, जातीव्यवस्थेची उतरण, घाणेरडे धंदे, ते पुजारीपणाचे धंदे. धर्मसत्ता आमच्या हातात राहिली पाहिजे, कारण बाकीचे सगळे जे हिंदू आहेत, दलित आणि आदिवासी, इतर मागासवर्गीय वगैरे, हे सगळे ताब्यात राहायचे असतील तर मुसलमान येईल. सोजा नाही तो मुसलमान आहे का. आणि तीच उदाहरणं द्यायची पुन्हा. मुसलमान परके आहेत, आक्रमक आहेत, परके आहेत. भारत होता का परके असायला. आणि खेळत बसायचं घाणेरडं राजकारण. सुखानं आणि शांततेनं नागरिकांना जगूच द्यायचं नाही. आर्थिक सत्ता लुटत राहायचं. या सगळ्या ज्या राष्ट्रप्रेम दाखवणाऱ्या संघटना आहेत त्यांचे हेतू बघाय ना, आणि यांनी राष्ट्रासाठी नेमकं केलं काय तपासा एकदा. कुठली कामं केलीत राष्ट्रासाठी. स्वातंत्र्य आंदोलनात नव्हते, सैनिक म्हणून मरत नाही. दंगलीत हे मरत नाहीत. हे दंगली भडकावतात आणि दुसरेच मारतात. गरीब आणि साधे व्यावसायिक लोक मारतात. आणि रोजच आपलं चालू, आमचा धर्म आणि आमचा धर्म हाच भ्रष्टाचार आहे तुमचा. सगळे धर्म, एवढ्या धर्मांच्या नैतिकता आहे आणि तरी इतक्या भानगडी होतात. तो एप्स्टीन ज्या पद्धतीनं चालतो, तुमचे धर्म कुठं शेण खायला गेले होते का असली लफडी गायरोन आहेत म्हणून. आणि इकडे हे देवळं बिवळं बांधणार. तो अनिल अंबानी सापडलाय, त्या अंबानीची देवळं बघा, कर्मकांड. मग ती एक साधी लग्नपत्रिका, तर ते 85 लाखाची लग्नपत्रिका होती त्याच्या पोराची. काय केलं त्या पोरानं लग्न करून. कितीही खर्च केला तर एका फालतू समागमासाठी तुम्ही एवढे कोट्यावधी रुपये उधळणार. लग्न म्हणजे समागम, संलग्न होणं. ते एका लग्नासाठी तुम्ही किती खर्च करणार. आणि त्याचं काय होणार आहे प्रत्यक्ष बेडरूममध्ये, शयन कक्षात. त्या एप्स्टीनच्या फायलीत एवढं भानगडी सापडल्या. 12, 13, 14 वर्षाच्या मुली कवळ्या. म्हणजे पोटासाठी वेश्या व्यवसाय करतं आधुनिक जग, याची किळसच आहे मला. ज्या बाया पोटासाठी म्हणून
नाईलाज असतो त्यांचा, अरे आत्महत्या करा ना. देह विकून जगण्याला तुम्ही जर प्रतिष्ठा देत असाल आणि स्वतःला आधुनिक आणि नैतिक म्हणवणार असाल आणि वेश्यांविरुद्ध कायदे आहेत आणि तरी त्या गावोगावी वेश्या व्यवसाय चालतो जगभर. वेश्यांविरोधात कायदे आहेत, वेश्या व्यवसायाला कायद्यानं बंदी आहे आणि तरी तो खुलेआम चालू आहे. आणि पुन्हा नैतिकतेच्या गप्पा तुम्हीच मारा. आमचा धर्म नैतिक, आमचे कायदे नैतिक, आमचं संविधान नैतिक. पाळणार कोण? तुमचा बाप. कोणाला गांडवायला ह्या नैतिकता आहेत? तर वेश्या व्यवसायाला विरोधच आहे माझा आणि तुमचा आहे, माझा नव्हे. तुम्ही कायद्यात आणि संविधानात आणि धर्माच्या नैतिकतेत सांगितले वेश्यांचा व्यवसाय चूक आहे म्हणून. स्त्रीला कुठल्या तरी स्वतःला जगवण्यासाठी, पोट भरण्यासाठी स्वतःला विकावं लागतं, याच्यासारखी सामाजिक घृणास्पद गोष्ट दुसरी नाही. आणि तरी तुमच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाया आहेत, पोटासाठी करावं लागतं. पोटासाठी कष्ट करायच्या खूप जागा आहेत ना, खूप अब्जावधी प्रकारचे कष्ट उपलब्ध आहेत पृथ्वीवर. ते नाही करायचे. आणि मग दिवसाला एवढी गिरायकं घेऊन काय बघा बघा बघा. ते वेश्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांचाही कंटाळ. मी स्वतः केलंय बरं का, वेश्यांमध्ये काम केलंय मी. आत्ता लक्षात येतं फार भोंदूपणा आहे तो. किती बिकट प्रश्न आहे आर्थिक वगैरे. अरे द्या ना पैसे तुम्ही, पैसा जगात खूप आहे ना. आणि कष्टाची दुसरी कामं सांगा ना. लैंगिक व्यवसाय असू शकतो आणि स्त्रीला तो करावा लागतो. आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये उघड कळतं ना, 11-12 वर्षाची पोरगी तर पैशासाठी जाणार नाही ना. तिला तिच्यावर अत्याचार करूनच त्या बेटावर नेलं गेलं आणि वापरलं गेलं. आणि सगळ्यात भयंकर असे, तिथं जादूटोण्याची कृत्य म्हणून मुलांचे खून झालेत, मुलींचे आणि मुलांचे, कवळ्या मुलांचे. यश मिळावं म्हणून, सत्तेचं किंवा राजकारणातलं किंवा आर्थिक यश मिळावं म्हणून तिथं धार्मिक अंधश्रद्धांचे कार्यक्रम झाले आणि त्यात मुलं, ज्या मुलांशी समागम झाला, मुलींशी समागम झाला, त्यांना कापून खाल्लं गेलं, अशाही बातम्या येतात. त्यातनं त्यांच्या सत्ता वाढतील. बरं झालं ते उघडकीला आलं. तो क्लिंटन नावाचा नीच माणूस, तो ट्रम्प नावाचा नीच माणूस हे जगाला नैतिकता शिकवणार आणि आपले टोणगे सापडलेत. मोदी, हरदीप पुरी, अनिल अंबानी यांची नावं आत्ता आलीत आणि अजून 35-1 लाख कागद, 30-1 लाख कागद उघडच व्हायचेत. आणि कागदात नाव आलं म्हणजे आम्ही असतो का आरोपी? अरे ते 2017 सालीची कागद आहेत ना, पुराव्यासह उपलब्ध आहेत. आणि एवढा सगळा नीच अनाचार चालू असतानाही भलं हो तिथल्या काही चांगल्या लोकांचं, अमेरिकेच्या तिथल्या सिनेटचं, हे भारतात प्रकरण उघडकीला आलं असतं नाहीच. ते सिनेटमध्ये अक्षरशः ट्रम्पच्या पण पक्षाच्या लोकांनी आणि त्याच्या विरोधी पक्षाच्या लोकांनी मागणी केली की हे उघडकीला आणा. सिनेटची मंजुरी घ्यावी लागते आणि सगळे एक मत पडलं होतं. ती बाकी जेवढी सिनेट असेल ना 200-400 लोकांची, त्यातलं फक्त एक विरोधी मत पडलं होतं. बाकी सगळ्या सिनेटनं सांगितलं हे कागद उघडकीला आणा. तेवढं एक बरं आहे, म्हणजे ते थोडंसं बरं वाटतं की एवढ्या सगळ्या अनैतिक घाणीत, सगळ्या दलदलीत एक कण आहे आशेचा. त्यांनी जाहीर केलं आणि कोर्टानं तिथले निकाल दिला. कोर्टानं सांगितलं ही कागद उघडकीला आणा म्हणून. हे नैतिकता शिल्लक आहे बरं का. म्हणजे आम्ही पण टिकून आहोत किंवा कामं करतो आहोत ना, तर हेच बळ आहे आणि तीच लढायची ताकद आहे. एवढ्या सगळ्या घाणीत सुद्धा टिकून राहायचं आणि लढत राहायचं ना, असलं काहीतरी बोलत राहायचं ना, याची खरी कारणं अशी आहेत की थोडं कणभर टिकून आहे. ते जे समाजरचनेनं शिकवलेलं 40 लाख वर्ष हळूहळू आपण तयार करत आलेली आचारसंहिता आहे मानवी जगण्याची, त्यात धर्मांचा संबंध नाही. धर्म ही फार उपरी आणि फालतू गोष्ट आहे, काल परवाची आहे. समाजरचना 40 लाख वर्ष तयार होत आली आहे. तर या समाजरचनेनं जे ठरवलं ना, ते फार अफाट आहे आणि त्यातली नैतिकता आहे, त्याच्यावर काही लोक टिकून आहेत. त्यात आम्ही पण आहोत. तर त्या सिनेटनं सांगितलं करा म्हणून. तो ट्रम्प त्याच्या निवडणुकीच्या याच्यात म्हणाला होता. बघा कसं बोकंडी येतं. हे ॲप्स्टीन फाईलमध्ये त्याला माहिती किती निलाज आणि किती टोकदार निर्लज्ज माणूस असेल हा.
याला माहिती होतं आपण ॲप्स्टीन बरोबर लफडी करतोय, फोटो उपलब्ध आहे, सगळं उपलब्ध आहे, लफडी उपलब्ध आहे, त्याची बायको पण, ती आत्ताची बायको 2005 साली तिच्याशी लग्न केलेली, ती पण त्यात सामील. त्या ॲप्स्टीन बरोबर एक बाई होती त्याची प्रेयसी, ती पण या धंद्यात सामील. सगळ्यांनी मिळून केलेला असा किळसवाणा धंदा. ट्रम्पनं चूक अशी केली की निवडून येताना तो म्हणाला मी एप्स्टीन फाईल उघडी करीन. त्याला वाटलं आपण सगळ्यांना धमक्या देऊ आणि बाकीची कागद दाबू आणि ज्यांची दुसऱ्यांची लफडी तेवढी उघडी करू. झालं असं की त्याचीच कागद बाहेर आली. तो विरोध करतोय, अजूनही विरोध करतोय, खूप कागद दाबून बसलाय, पण सगळी बाकीची कागद येणार आणि ती येणार आता, कारण तिथल्या कोर्टानं ट्रम्पच्या विरोधात जाऊन निर्णय दिला आहे. बरं, आपल्यासारखीच भीती आहे त्यांना, तुरुंगात टाकतील, खोटे आरोप करतील, अपघातात मारतील, आणि त्यांच्याकडे ते खाजगी जेट्स तर खूप आहेत. कुठलंही जेट कुठेही उडवायचं, हवेत उडवा, ते करू शकतात. हे माहिती असून सुद्धा तिथले नैतिक आणि प्रामाणिक लोक आहेत, त्यांनी लावून धरले हे प्रकरण. आणि लक्षात घे, जगभर हे प्रकरण आणखी एक आहे, त्याचा गाजावाजा मात्र जे करतायत ना ते खरंच नैतिक आहेत का हे शोधावं लागेल. इथं गंमत अशी होते, आपण सगळेच बुडाखाली अंधार असलेले लोक असतो, दुसऱ्याचा अंधार सापडले की आपण ढोल वाजवायला सुरुवात करतो, ढोम ढोम ढोम, आणि स्वतःच्या नैतिक, हा जुगारासारखा खेळ आहे. हे जे चोर आहेत ना एकमेकांना पकडून देणारे, गाजावाजा करणाऱ्या लोकांबद्दल मला मजा वाटते की ते जे गाजावाजा करतात एप्स्टीन फाईल सापडले ते तर तुमचं तुम्ही शोधा. आणि या देशातले काही बावळट आहेत, ते राहुल गांधीवर खार करणारे, ते मोदीवर उगीच प्रेम, काय आगा नाही, पिजा नाही, सगा नाही, कोणी नाही, तरी उगीच प्रेम का, तर मुसलमानांना ठोकतो म्हणून. तर हे जे जातीयवादी मानसिकतेचे बाजू घेणारे त्याचे ट्रोल्स आहेत ना, च्युती आहे, या च्युत्यांना ते कळतच नाही. यांनी जाहीर करायला सुरुवात केली की राहुल गांधीचं नाव येणार आहे त्यात. माझी स्वतःची माहिती आहे, राहुल गांधी पूर्ण नैतिक आहे, सरळ मार्गी आहे, खूप आगाव, आपटले, काही सापडायला तयार नाही, जागतिक यंत्रणांनाही नाही सापडत. तो इम्रान खानही तसंच आहे, त्यानं खूप लपडी केली आणि जाहीर केली, आणि त्याच्या धर्मानुसार त्याला परवानगी असताना त्यानं लग्न केली. ते पाकिस्तानमध्ये त्याला यहुद्यांचा एजंट म्हणतात बरं का, इस्रायलचा एजंट. तो तसा नव्हता, या इस्रायलनंच उचलून टाकलं त्याला तुरुंगात, या अमेरिकेनं. आणि आपल्याकडं ते आहे भन्नाट राहुल गांधी. आणि मी राहुल गांधीचं कोण चमचा बिमचा आहे म्हणून नाही बोलत आहे, मी समाजाच्या काळजीनं सांगतोय. मला आपल्या देशाची काळजी वाटते, इथल्या समाजाची काळजी वाटते. आम्ही ज्या तळागाळातनं आलो तो समाज अजून तसाच आहे, खूप मोठा समाज आहे. जगात 1% मोठे श्रीमंत आहेत, 4% छोटे श्रीमंत आहेत, 25% मध्यमवर्गीय आहेत, आणि उरलेलं सगळं प्रकरण हे कनिष्ठांचं, गरिबांचं आहे. हे जग अख्खं, नुसता भारत नव्हे. त्या दिवशी ती काहीतरी अर्थमंत्री नावाची जी काही खोटी बाई बसवली आहे त्याची, ती म्हणाली 25 कोटी लोक आम्ही दारिद्र्यातनं बाहेर काढलेत. कुठे आहेत? यादी आहे, नावं तर जाहीर करा. आता तर तुम्ही इंटरनेटवरही नावं जाहीर करू शकता की यांची गरिबी हटली म्हणून. कशाची नावं बिवं जाहीर करत नाहीत. त्या 80 कोटी लोकांना तांदूळ दर महिन्याला 5 किलो धान्य देतो म्हणे आम्ही. कुठे यादी आहे? यादी जाहीर करा ना. कशाच्याच याद्या बिद्या देत नाही ते लोक. ते एकदा लाल किल्ल्यावर हा म्हणाला सगळं गाव, देशच म्हणे हागणदारी मुक्त झाले, प्रत्येक घरात शौचालय आहे. यादी देता, आम्ही खेड्यापाड्यांनी निघतो, लोक अजून उघड्यावरच जातात. आणि ज्या गावात संडासं बांधलीत ना तिथं पाणीच नाही आहे. एक अख्खी कादंबरी मी याच्यावर लिहिली आहे, रजे हो नावाची. रजे हो उर्फ मुद्दाम भरकटलेली कथा या नावाची कादंबरी लिहिली आहे या विषयावर मी. पाणीच नाही आहे संडासांना, प्यायला पाणी नसतं तर लोकांना, आणि सगळीकडे वीज पोचवली. हो का? मग या महाराष्ट्रात खेड्यापाड्यांनी दिसणारं भारनियमन काय आहे? आणि जगात सगळ्यात जास्त वीज आपण जन्माला घालतो, कुठं जाते? ते हे सगळे भ्रष्टाचाराचे धंदे. एप्स्टीन फाईल उघडकीला आली, पण अशा दबलेले एप्स्टीन फाईल खूप आहेत ना. आणि केळसवाणा वाक्य आहे, त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं
काहीतरी याच्याकडनं वधवून घ्यायचं होतं मोदीकडनं, म्हणून याला इस्रायलमध्ये जाऊन नाचायला आणि गायला लावलं म्हणे. कल्पनाच करता येत नाही हा माणूस नाचताना कसा दिसेल. शेवटी नृत्य ही कला आहे हो, ते आपलं गणपतीचं चालत नाही ते डान्स. कशाही उड्या मारले गणपती तरी चालतं. तसलं केलं असेल तर माहीत नाही मला. त्या डोरबिल वाजवताना दिसलं डाव्या हातानं डाऊन 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 नाचताना दृश्य काही व्हिडिओ असेल तर खरं मजेशीर होईल. जगातली सगळ्यात थोर करमणूक आणि भारतीयांना तर खूपच मोठी करमणूक असेल तर व्हिडिओ आला पाहिजे किंवा फोटो तरी किमान नृत्य करताना. गाणं 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 म्हणाला म्हणे हा माणूस. गाणं अशा गेंगाण्या आवाज गाणं महिनो महिनो. काळीमाय हा देशाला. ते वाजपेयी होते ते थेटच म्हणाले होते की मैं अविवाहित हूँ, ब्रह्मचारी नाही. तर हा खुलेपणा पण ग्रेट आहे. आणि एका माणसाची बायको घेऊन ते बरोबर राहिले आयुष्यभर, त्यांचं घर सांभाळलं त्यांनी. ते हे पण खुलेपण ठीक आहे. यांचे काळे धंदे आणि लोक सांगणार कोण आहे मागं पुढं कोणी नाही यांना, त्यामुळे यांना पैशाची नाही, त्यामुळं ते भ्रष्टाचारी नाहीत. आत्ता कळतंय ना. आणि तो ट्रम्प नावाचा अतिशय बथ्थड माणूस त्या ॲप्स्टीन फाईलवर ब्लॅकमेल करतोय याला आणि देश वेठीला धरलाय. आणि ब्लॅकमेल करून काय करतोय तर तो 25% टेरिफ लावलं होतं, 50% टेरिफ लावलं होतं. ते आता आम्ही दोघांचं बोलणं झालं ते 18% आलंय आणि हारबीर घालून घेतोय हा टोणगा. ते टेरिफ होतं 2-3-4% फक्त. 50%वरनं 18% आणलंय. म्हणजे भारतीय वस्तू तिथं विकायच्या असतील तर 18% कर द्यावा लागणार अमेरिकन सरकारला. हा कर आपण सर्वात जास्ती निर्यात आपली अमेरिकेबरोबरच होती आणि फार कौतुक चाललं होतं आम्हाला टेरिफचा काही फरक पडत नाही, आम्ही दुसऱ्या अरे नाही दादा, उद्योग मेले. आणि मग ते टेरिफच्या नावाखाली आता 18% कमी, तो जास्तीच आहे. आणि त्याचे हारबीर घेऊन आणि त्याचा जल्लोष करता. अरे कोणाला गंडवता रे? अख्ख्या देशाला एवढं का मूर्ख समजता तुम्ही? मूर्खांनो, तुम्ही म्हणाल तसं जगाला कळतं ना हो, जागतिक व्यवहार कळतात, लोकांचा अभ्यास आहे, खूप काम करतात, विचारवंत आहेत, निरीक्षणं परीक्षणं करणारे लोक आहेत, मतं असलेली लोक आहेत. तुमचे आपले ते टोळी आणि ढिवून ढोल वाजवायचे, कशाचेही ढोल वाजवून घेतात. आणि पुढचा बांबू असा आहे की अमेरिका आता भारताला जे विकेल ना त्याला 0% टेरिफ आहे. म्हणजे 0 कर घेता अमेरिकेनं, त्यानं ठासली नाव तुमची. कशाचे 18%चे हार घालून घेतात, माळा घालून घेतात, ढोल वाजून घेताना आम्ही जिंकलो. खोटं बोलता तुम्ही. तुम्ही हे देशाचे हात का नाही देशद्रोह्यांनो? तुमची ही जी काही यांच्या असल्या घाणेरड्या डुकरांवर प्रेम आहेत ना, त्या प्रेमापैकी देशाची वाट लागते आणि तुम्ही मारणार आहात नाही आहात. तुम्हाला वाटतंय साध्या सेटलमेंट्स आहेत, सेटलमेंट टिकत नसतात, वाट लागत चालली आहे. अर्थसंकल्प पूर्ण मायनसमधला आहे आत्ताचा. शिक्षणावरचे आणि आरोग्यावरचे खर्च कमीच्या कमी करून टाकले, संरक्षणावरचा खर्च कमी करून टाकला आहे. आणि ते काहीतरी अग्निवीर वगैरे असली ढोंग काय. अरे कुठं विकृतलं नेता हा देश. होती ना घडी चांगली. तुम्हाला काय नेहरूला आणि गांधीला शिव्या द्यायच्यात ना, तो राहुल गांधी काय करायचंय करा, पण देशाची म्हणून जी शिस्त आहे आणि जो सन्मान आहे ना तो घालवला ना सगळा. कुठल्या तरी एका अडाणीसाठी ना अंबानीसाठी तुम्ही सगळा देश वेठीला धरलाय. हा एजंट म्हणून हिंडला जगभर. यांचा हा देशासाठी नाही गेला. या असल्या चैनबाजाना आयशा. याला सत्य द्यायचं होतं. मुख्यमंत्री असताना ह्या चीनला जायचा आयशी करायला, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी म्हणतो. याच्याच पक्षाचा आहे तो वकील. राहुल गांधीला आणि सोनिया गांधीला छळणारा तो यालाही छळतो. त्याच्याबद्दल नाही तोंड उचपटत तुमचं हे सुब्रमण्यम स्वामी च्युती आहे म्हणून. कसला बटबटीत धंदा आहे हा जगण्याचा. काय करायचं एवढ्या पैशाचं? बरं अमरपट्टा घेऊन आलाय का?
आणि रोज बाया रोज बाया कशाला लागतात रे दाद्या? काय काय लैंगिक वासनेचं करणार काय? मग ते तू नैतिकतेचा आणतो ते किल्ल्यांवरनं बोलतो, भाषणं करतो, देशाच्या नावानं संदेश देतो आणि मन की बात वगैरे. काय चालले तुमचे चाळे? आणि कोणीतरी त्याची बाजू घेऊन वगैरे ते आपल्या अंगावर येणार. या नीच लोकांना पाठिंबा देणारे लोक हे त्यांच्यापेक्षा 1000 पट नीच आहेत. कारण यांना देशाचं पडलेलं नाही, समाजाच्या नैतिकतेचं पडलेलं नाही. उद्या तुमच्या पोरीबाळींवर येईल ना तेव्हा कळेल तुम्हाला. तुम्हाला वाटतंय आपण घरात सुरक्षित आहोत, आपल्या जातीचं सरकार आहे, आपलं सरकार आहे. त्यांचं पैशाचं सरकार आहे, त्यांना पैसे हवे. ते तुम्ही त्यांच्या खिचगिणतीतही नाही आहात. त्यामुळे बाजू घेणाऱ्या बावळटांनो विचार करा. तुम्ही देशाची बाजू घ्या, संविधानाची बाजू घ्या, कायद्याची बाजू घ्या, सामाजिक नैतिकतेची बाजू घ्या ना, मग कळेल ना. देश विकला आणि एप्स्टीन फाईलमध्ये नाव आले. ते परवा फेसबुकवर एक कोणतरी टोणगा आला आणि म्हणाला मौन राहण्यातच शहाणपणा असतो. अरे मौन राहण्यात? काळे धंदे केलेले करायचे आणि मौन राहायचं? अमेरिकेनं टेरिफनं एवढी ठासली त्याच्यावर तो सांगतोय हे आपण मौन राहतो. अरे नाही दादा, चीन आणि अमेरिकेचे दलाल झालोय आपण म्हणजे हे रशियाकडनं ते पेट्रोल घ्यायचं नाही. शेतीमाल अमेरिकेचा, एवढा शेती समृद्ध झालेला हा देश, शेतीमाल आता अमेरिकेकडनं घ्यायचा. त्यांनी धान्य पुरवायचं आपल्याला, त्यांचा तो सडलेला मकान बिका आपल्याला देत राहणार आणि आपण त्याचे पैसे द्यायचे आणि कर नाही लावायचं त्याला, शून्य कर. इथले शेतकरी मरतील आणि शेतकऱ्यांच्या जीवावर इथला मध्यम वर्ग जगतो, कनिष्ठ वर्ग जगतो, हे मरणार आहेत. म्हणजे इथं पिकते ती भाजी मी घ्यायची नाही, ती अमेरिकेची भाजी घ्यायची का? हा मेला आणि हा जसा मरेल ना तसं तुम्ही यांचे पैसे कुठून देणार आहात भाजीचे? अर्थव्यवस्थेचा तुतडा करून टाकलाय देशाच्या. कशाला मेळ नाही. मायनस मधला अर्थसंकल्पने इथले आपले ते न कळणारे लोक सांगतात कसं भरीव आहे आणि कसं देशाच्या प्रगतीसाठी. प्रगती चालली आहे देशात. सगळं खाजगी करून टाकलंय. त्या अंबानी काय तुमचा जीव आहे, त्या सगळ्या अदानीनं अंबानीला देऊन टाकायचं. अनिल अंबानीसारखा दिवाळखोरी जाहीर केलेला माणूस तुरुंगात जात नाही अजून, आणि त्याची कर्ज फेडायची. ती कोणाची? तर आमच्या पैशानं बँका लुटायच्या तुम्ही, रिझर्व्ह बँक लुटायची. बाहेरनं 250 लाख कोटी रुपये कर्ज घेतलं, गेले कुठं पैसे? PM केअर फंडात गोळा झालेले पैसे गेले कुठं? रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे. आणि समाजानं उभ्या करून ठेवलेले जे यंत्रणा आहेत, विमानतळं, रेल्वे, बोटीन सगळं ते त्यांना स्वस्तात देऊन टाकायचं आणि त्यांची कर्ज माफ करायची. LIC त्यांच्यासाठी, LIC ही देशाच्या मालकीची, ती पैसे देणार हजारो कोटी रुपयांना. माझं स्पष्ट मत झालंय, आपण सगळे एप्स्टीन आहोत. आपण म्हणजे आम्ही नाही. देश, संविधान, समाजाची नैतिकता आणि त्याच्यासाठी जे कष्ट घेणारे लोक आहेत ते थोडेच असतील, ते वगळले तर बहुतेक सगळे एप्स्टीन आहेत. लफडेबाजीतनं बाहेर आलं पाहिजे. लय आयुष्यात बाया भोगणं किंवा लय आयुष्यात पुरुष भोगणं काही अर्थ नाही. आयुष्याचा अर्थ सांगून टाकलाय. खूप लोक मला म्हणतात तुमचं ते ब्रीद वाक्य झालंय. आहे, ठीक आहे, तेच वाक्य सत्य आहे. आयुष्यात स्वतःच्या कष्टावर 2 वेळा जेवायला मिळणं, 24 तासातनं एकदा स्वच्छ हागायला होणं आणि आयुष्य पूर्ण आरोग्यदायी पूर्ण करून एकदाच शांतपणे मरणं म्हणजे साधं आयुष्य आहे. अनेक बाया भोगल्यामुळं आयुष्यात काही फरक पडत नाही, अनेक पुरुष भोगल्यामुळं काही फरक पडत नाही. लैंगिकतेच्या घाणीतनं, दलदलीतनं बाहेर आलं पाहिजे आपण. उठसूट आपल्या बाया. खरं तर मागच्या व्हिडिओच्या नंतर मी ठरवलं होतं या लाईनी मारण्यावर बोलूया, कारण तो विषय मला खूप गंभीर वाटतो. आजही लैंगिकतेचंच आहे, पण ते लाईनी बिनी मारणं असलं जे चालतं ना, याच्यावर मला बोलायचं होतं आज. पण ते एप्स्टीनना ना गेले 5-6 दिवस इतकं डोकं खाल्लं, खरं तर 5-6 महिने खाल्ले. आणि आपण बोलूया नको असं मला वाटत होतं, पण मग आलं प्रतिक्रिया द्यायला पाहिजेत काहीतरी, आणि थोडी काळजी व्यक्त केली आणि विनंती करायला पाहिजे.
कारण हे बोलून ठेवतो, हे डॉक्युमेंट आहे. माझे व्हिडिओ किती लोक पाहतात आणि मला परवाच नाही त्याची. हे व्हिडिओ टिकून राहतील. हे नुसते यूट्यूबवर नसतील, कुठं ना कुठं तरळत राहतील. ते माझे अक्षरमानवचे लोक हे सुरक्षित ठेवतात सगळं. हे बोलून ठेवायचं आहे. मी या काळाचा प्रतिनिधी आहे. या काळात माझ्या म्हणण्याची नोंद झाली पाहिजे. मी महान वगैरे कोणी नाही, एक नागरिक आहे पृथ्वीचा आणि जिवंत नागरिक आहे. तर नागरिकाला बोलता येतं आणि आत्ता सुविधा आहे म्हणून मी व्हिडिओ करतो. याला किती लाईक येतात आणि कमेंट्स किती येतात, लोकांना सांगतो संवाद करू आपण. लोक नाही संवाद करत. आणि पुन्हा मी असं काहीतरी बोलतो म्हटल्यावर तो लोक घाबरूनच निघून जातात. अजून एक सांगायचं आहे, आपल्या आत आहे ना, सगळ्यांच्या आत नैतिकतेची चाड आहे बरं का. आपल्याला सगळं जग नैतिक हवं आहे आणि आपल्यालाही नैतिकच जगायला मिळावं अशा मानवी समाजाच्या आहोत आपण. पण संधी मिळाली की अनैतिकतेवर उडी घेणारे पण आहोत आपण. तर ती उडी का घेऊ नये याच्यावर मला खरं बोलायचं होतं. प्रेम हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि सगळ्या प्रकारचं प्रेम. स्त्री पुरुष प्रेम मला तर रम्यच वाटतं. या सृष्टीनं दिलेली इतकी सुंदर देणगी आहे ना प्रेम, तर मला त्याच्यावर बोलावंच वाटतं. मी लिहिलंय पण खूप वेळा, भाषणं केली, पोरांशी बोलत राहतो, पोरींशी बोलत राहतो. तर त्याच्यावर पण बोलायचंच आहे. आज त्या एप्स्टीननं डोकं खाल्ल्यामुळं काही राहून गेले असतील मुद्दे, तर कधीतरी येतील ओघात. एका व्हिडिओत माझे कुठलेही विषय उडकले जाणार नाहीत, ते तुकड्या तुकड्यांनीच येतील. त्यामुळं मला काय म्हणायचं आहे किंवा जगण्याबद्दलची माझी काय भूमिका आहे ना, ते सगळे व्हिडिओ एकत्र साठल्यानंतर जेव्हा मी कधी मरेन त्याच्यानंतर त्या भूमिका म्हणून बोलून ठेवायचं आहे. मी नैतिकतेच्या बाजूचा आहे, प्रामाणिकपणाच्या बाजूचा आहे, सरळ मार्गाच्या आणि आयुष्याच्या गरजा, ज्या गरजा मूलभूत ते सामान्यपणे भागल्या पाहिजेत, तेवढ्या गरजांच्या पल्याड उड्या मारू नयेत. हे खूप पैसे कमवल्यावर मी खूप लोकांना म्हणत राहतो, तुम्ही काय सोन्या चांदी, सोना फ्राय, हिराकरी वगैरे असं काही करून खात नसता. बरं, हागायला गेल्यावर तुम्ही गू म्हणून तुमच्या गांडीतनं हे पडत नाही काय, हिरे माणकं सोनं. साधं पोट आहे, साधं अन्न लागतं, पचावं लागतं, पचनसंस्था चांगली लागते आणि झोप शांत लागावी लागते. एवढंसं जगण्याचं सुख आहे. करणार काय? खूप बाया, खूप रखेल्या, खूप लफडी, खूप पैसा. साधं जगूया आणि नैतिक जगूया. गरजा मूलभूत भागल्या पाहिजेत, त्या स्वतःच्या कष्टावर भागल्या पाहिजेत. आपल्यावर अवलंबून असलेल्या माणसांची पोटं भरता आली पाहिजेत आणि मी नाही लफडी करणार आणि माझ्या पोराबाळांनी लफडी नाही केली पाहिजे. मी तर खूप झाल बोलतो याच्यावर. लफडेबाजांना विचारतो, तुझ्या आईनं किंवा तुझ्या बापानं लफडी केलेली चालणार आहेत का तुला? तर ती नाही चालत आपल्याला. आपली आई आपल्याला नेहमी सज्जन लागते आणि बाप सज्जन लागतो. आणि खरं तर आपण तेही वयात येऊन गेलेले असतात आपल्यासारखेच. आईबापांनी लफडी नाही करायची, मी करतो मात्र. कशाला? तू पण नको ना करू. आणि तुझ्या पोरांनाही सांग, तुला तेही चालत नाही. स्वतःच्या आईबापांनी लफडी केलेली चालत नाही आणि स्वतःच्या पोरांनी लफडी केलेली चालत नाही. कुठल्या आईबाप पोरांनी लफडी अशी करायची असतात असं काही सांगत नाहीत. तुमची आई एकदा येऊन म्हणाली की माझी खूप लफडी आहेत, कसं वाटेल ऐकायला? मग तुम्ही काय करता? लफड्यांमधनं जग बाहेर आणलं पाहिजे. आणि आर्थिक लफडी आणि लैंगिक लफडी यातनं जग बाहेर आल्याशिवाय, शेवटचं वाक्य, मेंदूची शांतता म्हणजे जगण्यातलं सुख. खूप लफडी करणाऱ्यांचे मेंदू अस्वस्थ असतात. आर्थिक लफडी असू देत किंवा लैंगिक लफडी असू देत, ते मेंदू सतत अस्वस्थ असतात आणि हे लवकर मरतात. यांना खूप रोगराया होतात आणि सुखानं जगत नाही. ते सुखानं जगणं, शांततेनं मेंदू शांत ठेवून जगणं, याचा एकमेव मार्ग आहे सरळ मार्गी आणि नैतिक जगणं आणि गरजेपुरतं जगणं. धन्यवाद.